बघ्यांची दुनिया सारी. आजचा हा व्हिडिओ या शीर्षकाने बनवावा लागतोय मला. कारण झालंय काय, तुम्ही आणि आम्ही इतक्या कूपमंडक वृत्तीचे झालो आहोत की मी आणि माझं आयुष्य, माझ्या चाललेल्या या आयुष्यात कोणत्याही गोष्टीमुळं कोणतीही बाधा येऊ नये आणि मी कशात अडकू नये, इतक्या स्वार्थी भावनेने हा माणूस माणसाचा वैरी झाला आहे. घटना धारावीची आहे असं सगळ्या बातम्यांवरनं पण कळतंय. व्हिडिओ क्लिअर दिसतोय. घटना कुठली आहे, त्या घटनेत कोण कोण आहे हे अतिशय गौण आहे. व्हिडिओ आणि मेसेज सांगतोय की तो मारणारा व्यक्ती हा मुस्लिम धर्मीय आहे आणि मेलेला व्यक्ती हा हिंदू धर्मीय आहे. मग कुणी म्हणतंय की तो स्वयंसेवक संघाचा व्यक्ती होता, कुणी म्हणतंय बजरंग दलाचा होता. तो कोण होता ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. तो एक माणूस होता आणि मारणारा कोणत्या धर्माचा आहे याच्याशीही मला काही देणं घेणं नाही आहे, कारण तो एक हैवान होता. इतक्या निर्दयीपणाने एखादा माणूस दुसऱ्या माणसावर वार करू शकतो हे पाहूनच अंगावर काटे आले आणि डिवायडरच्या पलीकडं काही लोक तुमच्या आमच्यासारखे फक्त पाहत उभे राहिलेत. आता असं वाटतं लांबून बघताना, लांबून बोलताना की अरे 8-10 लोकांनी जर एकत्र आले असते तरी त्या हत्यारधारी माणसाला अडवता आलं असतं, एक प्राण कदाचित वाचला असता. पण नाही, प्राण वाचण्यासारखं मारलंच नाही आहे त्याला. पहिल्या 2-4 घावात त्याचा हात तुटलेला आहे आणि नंतर सर तन से जुदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मानेवरती मोठ्या हत्याराने, कोयता सदृश्य ते हत्यार आहे, धारदार हत्यार आहे, कारण 1-2 झटक्यात हात तुटून बाजूला पडलेला आहे. आता मग तो मारणारा माणूस जर मुस्लिमच असेल आणि जर सर तन से जुदा ही म्हण खरी ठरवण्यासाठी त्याने तो हल्ला केला असेल, तर मग आपण अजूनही बघ्याचीच भूमिका घ्यायची का? तर मग आपण अजूनही झोपूनच राहायचं का? या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी प्रशासन काय करतं आहे? काय नाही, लीगल ॲक्शन होईल, FIR होईल, हत्यार जप्त होईल, सगळे सोपस्कार होतील. नंतर कदाचित कोणीतरी मोठमोठी मंडळी, त्यांचा मॉब पोलीस स्टेशनवर येईल. कोर्टात न्यायच्या वेळेस त्याच्या गाडीभोवती भलती त्या समाजाची गर्दी होईल. सगळं होईल. नंतर त्याला कदाचित जामीनसुद्धा होईल. जर आता नव्या तरतुदींप्रमाणे काही केलं तर मात्र स्पीडी जाऊन त्याला मेलेल्याला न्याय. अरे कसला न्याय? एका बापाचं लेकरू गेलं ना, तुकडे झाले त्याचे भर रस्त्यात, कसला न्याय? त्याला शिक्षा होईल वगैरे वगैरे. ते काय, त्या आईबापाचं पोटचं लेकरू काय पुन्हा येणार आहे? त्या माणसाचे वडील वॉचमनचं काम करतात असंही समजतं. प्रश्न हा नाही आहे की तो कोणाचा मुलगा आहे. एका माणसाचा एका हैवानाने भर रस्त्यामध्ये हत्यार वापरून तुकडे करून खून केलेला आहे. मग ही प्रवृत्ती ज्या रक्तात आहे ते रक्त आजकाल खूप सळसळत आहे आणि ज्यांच्या विरुद्ध हे सळसळतं रक्त वापरलं जातं आहे त्यांचं रक्त निव्वळ कोठल्यासारखं झालं आहे असंच म्हणावंसं वाटतं मला. संकट दाराशी येऊन ठेपलं आहे. डेमोग्राफी ऑफ सो मेनी कंट्रीज इज चेंज्ड ॲट ऑल. लंडनचं उदाहरण घ्या. ग्रेट ब्रिटनमध्ये लोकसंख्या वाढली आहे आणि पार्लमेंटमध्ये मुस्लिम धर्मीय लोकांचा भरणा सुरू झालेला आहे आणि शपथ घेताना भाषणात ते बोलत आहेत, इंशाअल्लाह 2-4 साल में पूरा पार्लियामेंट हमारा होगा.
कायदे कानून हमारे होंगे. ही गत अनेक देशांमध्ये सुरू झालेली आहे. आणि तुमच्याकडं भारतामध्ये अहो गेली. तुम्ही 9 राज्यामध्ये धारिष्ट्य करून जाऊ शकत नाही आहे. तुम्ही कित्येक शहरांच्या त्यांच्या मोहल्ल्यात पाय ठेवलात तरीसुद्धा भांडणं होण्याची शक्यता आहे. भीतीदायक वातावरण आहे. मुंबईला जाऊन बघा तुम्ही, मुंब्रा साईडला, किंवा मुंबईला पूर्वीचं मनीष मार्केट तुम्हाला आठवत असेल, क्रॉफर्ड मार्केट आठवत असेल पूर्वीचं, 30 वर्षापूर्वीचं, फ्लोरा फाउंटन एरिया आठवत असेल, वेटीला रस्त्यावरती जी दुकानं थाटली गेली आहेत ती आठवत असतील. आज जाऊन बघा तिथं काय परिस्थिती आहे. व्यापारी कोण आहेत, कुठून आलेत, सगळं काही बदलतं आहे. पण तुम्ही आम्ही आपल्या आपल्या विवंचनांमध्ये आणि आपल्या आपल्या परिवारामध्ये आणि काही लोक आपल्या आपल्या ऐशोआरामामध्ये इतकी मशगूल आहेत की त्यांना काय चाललं आहे, ह्याचा परिणाम काय होऊ शकतो ह्याच्याशी देणं घेणं नाही, अशा पद्धतीने ती वागत आहेत. आणि कोणी हाक मारली तरी कोणी कोणाच्या मदतीला जात नाही आहे. इतकी तर आपली धर्मनिष्ठा अगदी छोटीची आहे. एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन बसलेली धर्मनिष्ठा घेऊन हिंडणारे हिंदू पाहिले की कीव येते, कीव. अरे ज्या शिवछत्रपतींनी ज्या धर्माला वाचवण्यासाठी इतक्या लोकांना अंगावर घेतलं, इतकी युद्ध केली, मिळालेल्या कमी आयुष्यामध्ये स्वराज्य स्थापन केलं, शेकडो किल्ले बांधले, त्या शिवछत्रपतींचं नुसतं भाषणामध्ये नाव घेऊन रोज त्यांचा अपमान चालू आहे. संभाजीराजांचं कौतुक करायचं, पण त्यांच्यासारखं धारिष्ट या रस्त्यातल्या एकाही माणसाने दाखवलं नाही. हातातलं हत्यार बघून सगळे फक्त आरडाओरडा करत रोडच्या त्या साईडला थांबले आहेत. एखादा जीव वाचतो आपण जर 10-15 लोक अंगावर गेलो, हा विचार कोणाच्या मनात आला नाही. कदाचित ती व्यक्ती इतकी पेटलेली त्यांना दिसत असेल, पण हे घडतं आहे. अहो रस्त्यावर अपघात झाल्यावर सुद्धा कोणी मदत करायला जात नाही. ही शोकांतिका आहे समाजाची. का तर त्या झंझटमध्ये आम्हाला नाही पडायचं. आम्ही कुठं कोर्टात जायचं, आम्ही कुठं जबाब द्यायचे, आम्ही कुठं सह्या करायच्या. मग ते मारून गेलेला माणूस तो सुटतो, आम्हालाच अडचणीत टाकतात, वगैरे वगैरे भ्रामक संकल्पना डोक्यात घेऊन जगणारा हा सामान्य माणूस पाहिला ना की चीड यायला येते. माणूसच माणसाला मदत करत नाही आहे, त्यानंतर धार्मिक गोष्टी आल्या. जर त्या व्यक्तीला मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता, असं मला तरी वाटतं. कदाचित त्याला इलाज होण्यासाठी दवाखान्यात नेता आलं असतं. पण मित्रांनो, अतिशय हृदयद्रावक घटना आहे आणि विचार करायला लावणारी घटना आहे. जर एखादा व्यक्ती त्यांच्या अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर त्याचा रस्त्यात असा मर्डर होणार असेल, तोही इतक्या अमानुषरित्या, तर मग ह्या लोकांची मानसिकता कुठल्या उंचीवर पोचली आहे हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर ते अनधिकृत बांधकाम बुलडोझर पाठवायचा, काढायचं, मग पोलिसांची गर्दी, मग अधिकाऱ्यांची गर्दी. अरे हे ह्याच्या आधी BMC जेव्हा परमिशन देता तुम्ही त्यावेळेस काय सगळे झोपलेले होता? आता तुम्ही म्हणाल अधिकाऱ्यांना खूप कामं असतात, खालचे लोक काही पण आणतात, सह्या घेऊन जातात, खालच्या लोकांनी हे केलं असेल रामायण, कोणी का करेना XYZ. पण हे जेव्हा अनधिकृत होत राहतं त्यावेळेस तुम्ही अधिकारी आणि राजकारणी लोक त्याला पाठीशी घालता. आणि मग असा एक इन्सिडन्स घडला की मग तुम्ही तो देखावा करायचा, आता अनधिकृत बांधकाम आम्ही पाडलं आहे, बुलडोझर फिरवला आहे. कसली काय तुम्हाला नुसता बुलडोझर, पण नंतर तुमच्या अंगावर मॉब आल्यावर त्या दहशतीखाली तुम्ही नंतर काहीच करत नाही, किंवा नंतर तुम्ही असं काही हुडकण्याचा प्रयत्न करत नाही की अजून कुठं कुठं अनधिकृत आहे. असो, एक व्यक्ती हकनाक गेलेली आहे. तो हिंदू होता, कोण होता, काय होता ह्याच्याशी देणं घेणं नाही मला. तो एक माणूस होता, एका माणसाचा, एका हैवानाने. मग तो हैवान कोणत्या धर्माचा होता ह्याच्याशीही मला काही देणं घेणं नाही. पण हे जर डिस्क्लोज झालं की तो मुस्लिम होता, तर मग सॉफिस्टिकेटेड मुस्लिम लोकांनी त्याचा निषेध जाहीररित्या करायला पाहिजे. सॉफिस्टिकेटेड म्हणणाऱ्या स्वतःला मौलाना किंवा स्वतःला धर्मगुरू मानणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध म्हणून त्याच्या कुटुंबियांचं सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेलं पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन त्यांना भरघोस मदत केली पाहिजे. अख्खं आयुष्य त्या व्यक्तींचं उद्ध्वस्त झालं आहे, ते कुठेतरी थोडं सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे आणि ह्याला शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी निवेदनं दिली पाहिजेत. पण हे घडत नाही, हे घडणार पण नाही. इतकं औदार्य मनाचं असेल तर अशा गोष्टी घडणारच नाहीत ना. हे औदार्य,
ही सुशिक्षितपणाची लक्षणं माणसामध्ये येण्यासाठी लहानपणापासून काहीतरी संस्कार लागतात. आणि संस्कार जर मदरशामधले असतील तर तिथं अतिरेकी संस्कारच होणार. हिंदू काफिर है, मुस्लिम छोड़ के हर कोई धर्म काफिरों का है, सबको मिटा दो और दारुल इस्लाम हमें सक्सेस करके दिखाना है, पूरी दुनिया में हमें इस्लाम का राज लाना है. या प्रकारे जर लहानपणापासून ब्रेनवॉश होत असेल तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची. मी जाहीर आव्हान करतो माझ्या मुस्लिम मित्रांना, माझ्या मुस्लिम मौलानांना, माझ्या मुस्लिममधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना, जे कोणी स्वतःला समाजसुधारक म्हणवून घेत आहेत त्यांच्या धर्मातले लोक, त्या सगळ्यांना मी जाहीर आव्हान करतो, अरे त्या नराधमाला कायमचा सडू द्या अशी निवेदनं द्या, किंवा त्या नराधमाला सौदी अरेबियाचा लॉ इथे लागू करून त्याच्यापुरता त्याचे तसेच तुकडे करा असे आदेश काढा तुम्ही. नाही होणार हे, पण हे करायला मी विनंती करतो. प्रत्येक मुस्लिम हा आमच्या प्रत्येक हिंदूचा वैरी नाही आहे. सेक्युलरिझम हा शब्द घातला गेला घटनेमध्ये, तो का घातला गेला? हे चित्र उलटं असतं तर तुम्ही घातला असता का? आज 100 कोटी समजा हिंदू आहेत, 30-35 कोटी तुम्ही मुस्लिम आहात. हे उलटं गणित असतं तर तुम्ही या 35 कोटी लोकांचा कधीच कत्तल करून पूर्ण जमिनी तुम्ही ताब्यात घेतल्या असत्या, पूर्ण घरदारं तुम्ही ताब्यात घेतली असती. घटना दुरुस्तीची तर गोष्ट निराळीच. पण आज इतक्या मोठ्या औदार्याने आम्ही म्हणतोय आम्ही भाई भाई आहोत, पण तुमच्यातले किती लोक मानतात आणि खरोखर किती लोक मानतात, नाटक किती लोक करतात, हा प्रश्नच राहणार आहे. परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि ही परिस्थिती निवळायची असेल तर दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत. वन वे ट्रॅफिक ऑलवेज डेंजरस, आणि वन वे ट्रॅफिकमध्ये येऊच शकत नाही कुणी असं. म्हणून चला एक अजूनही मी सदिच्छा व्यक्त करतो, कुठेतरी वातावरण बदलेल. CAA आणि NRC हे कायदे लागू व्हावेत आणि जे बाहेरचे आहेत त्यांना बाहेर पाठवण्यात यावं. इथं जे आहेत त्यांची मनोवृत्ती शुद्ध करण्यासाठी त्यांच्याच समाजातल्या लोकांनी झटावं आणि काहीतरी परिस्थिती चांगली व्हावी याच इच्छेसह थांबतो. जय हिंद, जय भारत.